हनुमानजी किती सारे आहे का नाही. हा पिल्लू बघा चंटूसा, म्हणजे मस्त क्युटी पिल्लू आहे. थोडं दूर राहिला 2 किलोमीटर मेन भवनपर्यंत. तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ दाखवतो. हे बघा पूर्ण म्हणजे पाळ कापून रस्ता बनवलेला आहे. 2 किलोमीटर जायचं अजून फक्त, आणि मग माताचं दर्शन होईल. आणि हो त्याच्यावरती 3 किलोमीटर अजून जायचं आहे भैरवनाथचं दर्शन करायला. असं म्हटलं जाते की अगर भैरवनाथचं दर्शन नाही केलं म्हणजे तर ते दर्शन आपलं अपूर्ण राहते. कारण की आपल्या वैष्णोदेवी मातानी वरदान दिलं तर भैरवनाथला का माताचं दर्शन झाल्याबरोबर भैरवनाथालाचं दर्शन करायचं. तर समजू शकता तुम्ही, म्हणून दर्शन करावं लागते भैरवनाथचं. अगर तुम्ही पण येत असणार तर भैरवनाथाचं दर्शन नक्की करा. थोडा वेळाने जा पण नक्की दर्शन करा भैरवनाथाचं. तर बघू शकता इथे लँडस्लाईडमुळे असं झाडे लावून ठेवलं आहे. वैष्णोदेवी टेम्पल पोचलो फायनली. तर चला अजून थोडंसं बाकी आहे, जातो आणि मग भेटतो मी तुम्हाला. चला अजून चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण की खूप मस्त व्हिडिओ येणार आहे. मेहनत का फल मीठा होता आहे म्हणते ना. एवढं चढलो 16-20 किलोमीटर काय तर, आणि आता मंदिर दिसलं आपल्याला तर खूपच आनंद होत आहे. चला मी एकटाच चालत आहो, हे सगळे मागाच आहे, हळूहळू येत आहे. मला खूप घाई आहे मंदिरात जायचं, माताचं दर्शन करायचं. चला तसं दर्शन तर आमचा विचार चालू आहे सकाळी करायचा मस्त आरतीच्या वेळेस बी, म्हणजे भैरवनाथ पण होतं आणि हे पण होऊन जाईल माताचं दर्शन. कारण की माताचं दर्शन झाल्याबरोबर आपल्याला भैरवनाथाचं दर्शनसुद्धा करायचं आहे, म्हणजे असा टाईम नाही लागला पाहिजे म्हणून. तर चला हे बघू शकता वरती भैरवनाथ आहे. हे एवढं जायचं आहे फक्त, अजून पूर्ण ओपन आहे. एक गोटा सरकला का झालं आपण डायरेक्ट देवीजवळच पोचतो. पाहू शकता हे बघा, अंधारा म्हणून काही तेवढं वाटत नाही आहे उजाडात. हे बा गोटाच्या वरती, म्हणजे वरती गोटा आपल्या पाहू शकता. एखादी घसरला का झालं बघा, जवळच पोचलो आपण. फक्त 500 मीटर राहिले देवीच्या मंदिर. मित्रांनो पाहू शकता किती जवळ पोचलो आपण. थोडंच दूर अजून माताने बुलाया आहे. अजून जवळून दाखवतो तुम्हाला किती सुंदर. वन हम जाएंगे माता. व्ह्यू बघा, मंदिर किती जवळ, एक नंबर वाटत आहे. आणि किती म्हणजे एवढा पहाडाच्या अंदर एवढं मस्त बनवलेलं आहे. खूपच आकर्षित, म्हणजे मंदिर खूपच एक नंबर आहे यार. का सांगू, जो इकडे येईन ना त्यालाच फिलिंग्स माहीत होणार माझीवाली, किती सुंदर मंदिर आहे म्हणून. इथे लागला आहे म्हणून आपण जाऊ नाही शकत. तर बघू शकता खूपच सुंदर, अतिशय सुंदर मंदिर आहे यार, खूप मस्त. तर चला समोर बघतो आता. आपले लोक यायचे आहे, हे आले का दाखवतो तुम्हाला. आता लॉकर इथे राहायची सोय आहे का लॉकर करायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी. बघू शकता खूपच सुंदर. दर्शन करायला कधी जाऊन आता बघून पहिले आपण, पण एवढं सुंदर मंदिर, खूपच सुंदर आहे यार, खूपच सुंदर. आपण मंदिरच्या परिसरामध्ये पोहोचून गेलो आणि बघू शकता मंदिर बघितलं किती जवळ आहे. आता आपण काय का रेस्ट करणार आहोत, नंतर आपण जाणार आहोत उद्या सकाळी मंदिरामध्ये दर्शन करायला. आणि पूर्ण हातच आपल्याला मोबाईल पकडताही नाही तर मला, तरी मी चाललो. आणि एवढ्या मस्त मंदिर बनवलं ना, खूप आहे. हे बघा रोपवेनी नाही का आपण भैरवनाथला जाऊ शकतो. 100 रुपये तिकीट असते वाटते इथे, बाकी नाही. आणि मंदिर बघा खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो. का सांगू तुम्हाला, नक्की या यार, नक्की या. जीवनात एकदा तरी नक्की या. कारण की थोडासा थकवा वाटन, पण इथे पोचल्यावर थकवा कुठं चालला जाईल तुम्हाला काही कळणार नाही. हे आपले मम्मी आणि काकू चालते शकता.
पूर्ण फुल आहे. म्हणजे इथे पहिले डिपॉझिट करायला लागते 100 रुपये पर पर्सनमध्ये, ब्लँकेट घे सगळं. आणि बघू शकता पूर्ण फुल आहे. आता आपण कुठे झोपून, आपल्यालासुद्धा अशी जागा पाहा लागेल आणि झोपा लागेल इथे, कारण की सकाळच्या आरतीच्या वेळेत पाहून आले सगळे जण. आता आपण बघू शकता तिथे हे घेतो चादर की नाही काय, तर ते घेऊन घेतो. 100 रुपये डिपॉझिट करायला लागते इथे. तर चला घेऊन घेतो ते. आणि मग बघतो आता कुठे झोपांना. गादी घेऊन घेतली आणि आता आपण नाही का कुठे झोपला बघा, असं याच्यावर झोपलेला हिमांशू भाऊ. आम्ही नाही का गादीची जुगाड करून आणली वाली एक गादी डापून आणली, गादी झापून आणली आम्ही, त्याच्यावर झोपत आहोत. चला झोपून घेतो. 1:45 वाजले. सकाळी 5 वाजता उठून दर्शनाला जायचं आपल्याला.